एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। बदलापूरच्या त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही असल्याचं कळतंय। बाल आणि प्राथमिक विभागात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे। शाळेत दुर्दैवी घटना घडल्यानंतर शाळा प्रशासनाला जाग आली आहे। शाळेत पोलिसांकडून शिक्षकांची चौकशी देखील केली जाते। तर बदलापूरच्या त्या शाळेमध्ये सध्या सीसीटीव्ही बसवण्याचं काम केलं जात आहे। बाल आणि प्राथमिक विभागात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे। शाळेत दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतरच शाळा प्रशासनाला जाग आली आहे। शाळेत पोलिसांकडून शिक्षकांची देखील चौकशी केली जाते। बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर या शाळेत आता सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मी सध्या शाळेच्या सर्व्हर रूम मध्ये आहे। आपण पाहतो इथे नवीन सीसीटीव्ही लावण्यासाठी वायर्स टाकण्याचं काम सुरू आहे। सोबतच सर्व्हर रूम मध्ये आपण पाहू शकतोय सीसीटीव्ही लावण्यासाठी जे साहित्य या ठिकाणी आहे ते आपण पाहू शकतोय। नवीन सीसीटीव्ही लावण्याचं काम सध्या आदर्श शाळेत सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी शाळा प्रशासनाकडून आता खरं तर सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आधी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं शाळेनं सांगितलेलं होतं, मात्र आता नवीन सीसीटीव्ही लावण्याचं काम शाळेने सुरू केलेलं आहे। त्यामुळे घटना घडल्यानंतर शाळा प्रशासनाला ही जाग आली का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। निनाद करमरकर, एनडीटीव्ही मराठी, बदलापूर।